लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आळसेन गावात आज सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारा कुमार राजवीर सोमनाथ जाधव या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी राजवीर हा आळसंद गावातील अरफळ कॅनॉल परिसरात कचरा टाकण्यासाठी गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट कॅनॉलच्या पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळताच सकाळी 8:30 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत राजवीरचा शोध घेतला. अखेर वाजर रोड जवळील पुलाच्या परिसरात कॅनॉलच्या पाण्यात राजवीरचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेची माहिती कळताच संपूर्ण आळसंद गावावर शोककळा पसरली आहे. प्रत्येक घरातून हळहळ व्यक्त केली जात असून गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. राजवीरचे वडील शेतीमध्ये मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही राजवीर नियमितपणे शाळेत जात होता. मनमिळावू, बोलका आणि प्रेमळ स्वभावामुळे तो शिक्षकांचा आणि वर्गमित्रांचा लाडका विद्यार्थी होता. राजवीर खूप हुशार, शांत आणि प्रेमळ मुलगा होता. नेहमी हसतमुख असायचा, अभ्यासात लक्ष देणारा आणि मित्रांशी खूप आपुलकीने वागणारा होता. आज एक चांगला विद्यार्थी आणि आम्ही आमचा एक लाडका मुलगा गमावला आहे. ही घटना आम्हा सर्वांसाठी फार वेदनादायक आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात कुमार राजवीर सोमनाथ जाधव याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण आळसंद गाव सुन्न झाले असून अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कॅनॉल परिसरात सुरक्षेची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मी एक वर्ग शिक्षक म्हणून त्या राजवीरबद्दल उर्फ चिमण्या याच्याबद्दल सांगू इच्छितो. नेहमीच पहिलीच्या विद्यार्थ्यांना मी विचारत असतो, पुढे येऊन काय करणार? तर तो अभिमानाने सांगायचा, मी देशाची सेवा करणार सर, मी बंदूक घेऊन देशाच्या इथं उभा राहणार. म्हणजे असा हा धाडसी विद्यार्थी, सतत कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारा, शाळेचे विविध कार्यक्रम असू दे, सांस्कृतिक किंवा विविध जयंत्या, पुण्यतिथ्या या ठिकाणी हिरिरीनं भाग घेऊन त्याची शोभा वाढवणारा असा या चिमुकल्यास आज आम्ही मुकलो याचं अत्यंत दुःख होतं. आज आमच्या जिल्हा परिषद शाळा आळसंद या शाळेमधील राजवीर सोमनाथ जाधव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीच 9:30ला गेटवर हजर असणारा विद्यार्थी, शिक्षकांच्या हातातून बॅग घेणारा विद्यार्थी, वर्ग शिक्षकांचा लाडका आणि मुख्याध्यापकाचा सुद्धा सर्व शिक्षक स्टाफचा अतिशय लाडका असणारा विद्यार्थी आज आमच्यामधून निघून गेलेले आहे. आम्हाला खूप वाईट वाटत आहे. त्याच्या कुटुंबाचा आक्रोश बघूनसुद्धा आम्ही खूपच कासावीस झालो. अशी वेळ कुठल्याही कुटुंबावर येऊ नये आणि आमच्या शाळेतला एक विद्यार्थी आज कमी झाला, यामुळे आम्हाला खूपच अगदी शालेय वातावरणामध्ये पोकळी निर्माणासारखी वाटली. आणि अशा या गरीब चिमण्याला आमच्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. कडेपूर हे गाव आहे. तू मम्मीचा करे, पण तू कुठल्या गावात आहे? तुझा पप्पा इथल्या गावाचं नाव काय? मग तुझं आडनाव काय? जाधव असं म्हण की, राजवीर सोमनाथ जाधव म्हण. मुक्काम पोस्ट सांग. तालुका खानापूर, जिल्हा सांगली, राज्य खंड आणि आपला देश भारत. आणि आपण कुठल्या खंडात राहतोय? यात